आज आपण एका अशा संघर्षाची गोष्ट करणार आहोत जिथे एका सामान्य माणसावर झालेल्या अन्यायाची एक ठिणगी पेटली आणि तिने भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या लंकेला जाग लावली. आणि ही आग फक्त म्हणजे विध्वंसक नव्हती, तर ती व्यवस्थेला कुठेतरी प्रकाश दाखवणारी ठरली. अगदी. आपल्याकडे शेख जाकीर शेख्स यांनी लिहिलेला त्यांचा अनुभव आहे, लेखणीची तलवार, माझा संघर्ष माझा विजय. ही गोष्ट आहे नांदेड जिल्ह्यातली, अर्धापूरची. एका सामान्य तरुणाची गोष्ट, ज्याने आपल्यावर तुटून पडलेल्या सरकारी बुलडोझरलाच आपल्या संघर्षाचं काय म्हणू एक हत्यार बनवलं. यातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र काय माहितीये? एका पीडित व्यक्तीने स्वतःला एका योद्ध्यामध्ये कसं रूपांतरित केलं याची ही कहाणी आहे. बरोबर. आणि या रूपांतरणासाठी त्याने कोणतं शस्त्र वापरलं? तर कायद्याच्या चौकटीतलं पण अत्यंत शक्तिशाली शस्त्र, माहितीचा अधिकार. आज आपण याच प्रवासाचा वेध घेणार आहोत. तर मग चला सुरू करूया. शेख जाकीर यांचं बालपण अगदी साधं होतं. अर्धापूरमध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. अच्छा. अरे, वडील मेकॅनिक होते, म्हणजे मोटार हातपंप दुरुस्त करून आपलं घर चालवायचे. घरात 4 भाऊ 2 बहिणी, म्हणजे कुटुंब तसं मोठं होतं. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना कष्टाची आणि प्रामाणिकपणाची किंमत कळली असणार. अनेकदा कसं होतं की अशा परिस्थितीत वाढलेली मुलं व्यवस्थेबद्दल जास्त संवेदनशील असतात. हो, त्यांना समाजातला अन्याय जास्त ठळकपणे दिसतो. अगदी. आणि त्यांना तो दिसायचा. ते शाळेत असताना रोज गरिबांवर होणारी आरेरावी, सरकारी कार्यालयांमधली लाचखोरी, हे सगळं ते पाहायचे. मनात राग तर येत असणार. हो, मनात राग यायचा. पण तेव्हा म्हणजे काय करणार, वय लहान होतं, काही करू शकत नव्हते. पण त्याच वयात त्यांनी मनात एक खुणगाट बांधली होती. काय? त्यांनी एक शपथ घेतली होती की जर कधी मी सरकारी यंत्रणेचा भाग झालो तर पारदर्शकता आणि प्रामाणिकपणालाच सर्वोच्च स्थान देईन. आणि इथेच त्यांच्या भविष्यातल्या कार्याची बीजे रोवली गेलीये असं मला वाटतं. बरोबर. ही शपथ म्हणजे केवळ एक भावनिक प्रतिक्रिया नाहीये. हा त्यांच्या नैतिक मूल्यांचा पाया आहे. म्हणजे बघा, जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा तुमच्याकडे 2च पर्याय असतात. एकतर गप्प बसा, एकतर तुम्ही गप्प बसता किंवा तुम्ही लढता. कोणत्या मार्गाने जायचं हे तुमचे संस्कार आणि तुमची ही नैतिक बैठक ठरवते. त्यांच्या बाबतीत हा पाया खूप आधीच घातला गेला होता. पण मग तो क्षण आला ज्याने या मनातल्या रागाला आणि त्या शपथेला कृतीत उतरवायला भाग पाडलं. 2011-12चं साल होतं. अर्धापूरला एक नवीन तहसीलदार आले आणि ते म्हणजे प्रचंड भ्रष्ट आणि मुजोर होते. त्यांनी कायदा सगळं बाजूला ठेवून स्वतःला परिसराचा मालकच समजायला सुरुवात केली. ही मानसिकता फार महत्वाची आहे. लोकसेवकऐवजी मालक. जेव्हा अधिकारी स्वतःला जनतेचा सेवक न समजता मालक समजू लागतो तेव्हाच अधिकारांचा गैरवापर सुरू होतो. आणि याच गैरवापराचा पहिला मोठा फटका बसला शेख जाकीर यांना. त्यांचं एक दुकान होतं जे 1980 पासून शासकीय गायरान जमिनीवर भोगवटादार वर्ग 2 म्हणून नोंदणीकृत होतं. तर सरकारने विशिष्ट कामासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन कायदेशीररित्या वापरण्याचा अधिकार. अच्छा, म्हणजे ते काही अनधिकृत अतिक्रमण नव्हतं? नाही, अजिबात नाही. ते नियमितपणे त्याचा करसुद्धा भरत होते. त्यांच्याकडे सगळे कायदेशीर कागदपत्र होती. म्हणजे पूर्णपणे कायदेशीर व्यवहार होता तो. हो. तरीही त्या तहसीलदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही कायदेशीर नोटीस न बजावता थेट JCB आणून त्यांचं दुकान, त्यांचं गॅरेज तोडायला सुरुवात केली. थांबा, म्हणजे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नाही? काही नाही. नोटीस नाही, सुनावणी नाही, काहीच नाही. थेट कारवाई. हे तर कायद्याचं सरळ उल्लंघन आहे. अजिबात काही नाही. शेख जाकीर यांनी अक्षरशः हात जोडून विनवणी केली. ते म्हणाले, साहेब, आमच्या पाठीवर वार करा पण पोटावर नको. बापरे. पण तो अधिकारी ऐकायलाच तयार नव्हता. उलट तो गर्वाने म्हणाला, मी दंडाधिकारी आहे. हे वाक्य, मी दंडाधिकारी आहे, हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. हे वाक्य व्यवस्थेत रुजलेल्या इम्प्युनिटी किंवा आपल्याला शिक्षा होणार नाही या भावनेचं दर्शन आहे. बरोबर. जेव्हा अधिकाऱ्याला वाटतं की त्याला कोणी जाब विचारणार नाही, तेव्हाच अशी मनमानी होते. हा हल्ला केवळ एका दुकानावर नव्हता, तर तो शेख जाकीर यांच्या अस्तित्वावर, त्यांच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या रोजीरोटीवर होता. या अन्यायानंतर शेख जाकीर कोलमडले, पण ते गप्प बसले नाहीत. आणि इथूनच त्यांच्या लढ्याची खरी सुरुवात झाली. ते थेट नांदेडला गेले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांना भेटले. त्यांनी आपली संपूर्ण कैफियत त्यांच्यासमोर मांडली. आणि ही एक अत्यंत महत्वाची पायरी होती. म्हणजे व्यवस्थेत सगळेच भ्रष्ट नसतात यावर विश्वास ठेवण्याची ती एक परीक्षा होती. हो, खरंय.
जर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बोळवण केली असती तर कदाचित हा लढा तिथेच संपला असता. पण तसं झालं नाही. जिल्हाधिकारी परदेशी यांनी त्यांची बाजू शांतपणे ऐकून घेतली आणि त्यांना दिलासा दिला. अच्छा. त्यांनी तात्काळ त्या तहसीलदाराला फोन लावला आणि कडक शब्दात सुनावलं, कायदेशीर नोटीस दिल्याशिवाय कोणावरही कारवाई करायची नाही. एका फोनमुळे तो विध्वंस थांबला. वा. यानंतर शेख जाकीर यांनी न्यायालयात धाव घेतली आणि जागेवर जैसे थे म्हणजे स्टेटस कोचा आदेश मिळवला. पहा, इथे 2 गोष्टी घडल्या. एका चांगल्या अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे त्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडाला नाही. त्यांना कळालं की व्यवस्थेतच न्यायाचे मार्ग आहेत. आणि दुसरं, न्यायालयाचा आदेश मिळवून त्यांनी कायदेशीर लढाईची पहिली पायरी यशस्वीपणे ओलांडली. आणि याच काळात त्यांच्या आयुष्यात खरा टर्निंग पॉइंट आला. अर्धापूरमध्ये माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते अण्णा हजारे यांचं आगमन झालं. त्यांच्या सभेला शेख जाकीरसुद्धा गेले होते. तिथे अण्णांचं एक वाक्य त्यांच्या थेट काळजाला भिडलं. कोणतं वाक्य होतं ते? अण्णा म्हणाले, अधिकारी हे जनतेचे नोकर आहेत आणि जनता ही या लोकशाहीची मालक आहे. घाबरू नका, फक्त 2 रुपयांचा अर्ज करा आणि आपला मालकी हक्क गाजवा. वा, हे वाक्य म्हणजे जणू काही मंत्रच मिळाला त्यांना. या एका वाक्याने त्यांना पीडितेच्या भूमिकेतून बाहेर काढून एका जागरूक आणि शक्तिशाली नागरिकाच्या भूमिकेत आणलं. हो, त्यांना कळालं की आत्तापर्यंत ते अधिकाऱ्यांकडे याचना करत होते. बरोबर, पण आता ते त्यांना जाब विचारू शकतात. 2 रुपयांच्या अर्जाची म्हणजे आरटीआयची ताकद त्यांना त्या दिवशी समजली. आणि मग त्यांनी प्रतिहल्ला सुरू केला. पण हा हल्ला दगडधोंड्यांचा नव्हता, तर तो कागदपत्रांचा आणि पुराव्यांचा होता. त्यांनी लेखणीलाच आपली तलवार बनवलं. अच्छा. शेख जाकीर यांनी त्याच भ्रष्ट तहसीलदाराविरुद्ध माहिती अधिकाराचा म्हणजे आरटीआयचा वापर सुरू केला. म्हणजे आता त्यांची रणनीती बदलली. ते बचावात्मक नाही तर आक्रमक झाले. ही रणनीती नक्की काय होती? त्यांनी तहसीलदाराच्या प्रत्येक व्यवहाराची माहिती काढायला सुरुवात केली. त्याची बेनामी संपत्ती, त्याच्या कुटुंबाच्या नावावर असलेली मालमत्ता, त्याने केलेले भ्रष्ट व्यवहार. बापरे. या सगळ्याची माहिती त्यांनी आरटीआयमधून पुराव्यानिशी बाहेर काढली. आणि ही माहिती घेऊन ते गप्प बसले नाहीत. मग काय केलं? त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, एसीबी आणि इतर वरिष्ठ कार्यालयांमध्ये रीतसर तक्रारी दाखल केल्या. हे खूप महत्वाचं आहे. ते केवळ आरोप करत नव्हते, तर आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या पुराव्यांसह गोष्टी समोर आणत होते. हाच सामान्य विरोध आणि एका नियोजनबद्ध मोहिमेतला फरक आहे. अगदी. माहितीचा अधिकार त्यांना कायदेशीर पुरावे गोळा करण्याचं एक साधन देत होता, ज्यामुळे त्यांच्या तक्रारींना प्रचंड वजन प्राप्त झालं. आणि जेव्हा त्या तहसीलदाराला कळलं की शेख जाकीर नावाचा एक सामान्य माणूस आपल्या सगळ्या फाईलचा माग काढतोय, तेव्हा त्याची झोपच उडाली असेल. नक्कीच. एवढंच नाही तर शेख जाकीर यांनी एक छोटी पण प्रतिकात्मक लढाई जिंकली. तो तहसीलदार आपल्या खासगी गाडीवर बेकायदेशीरपणे लाल दिवा लावून फिरायचा. अच्छा, म्हणजे सत्तेचा माज दाखवण्यासाठी. हो, शेख जाकीर यांनी त्याची तक्रार केली, पाठपुरावा केला आणि अखेर परिवहन विभागाने त्या तहसीलदाराला दंड ठोठावला. कमाल आहे. एका सामान्य माणसाने थेट तहसीलदाराला आव्हान देऊन त्याला दंड भरायला लावणं ही अर्धापूरसारख्या ठिकाणी खूप मोठी गोष्ट होती. ही लाल दिव्याची घटना छोटी वाटत असली तरी ती प्रतिकात्मक आहे. ती सत्तेच्या अवैध प्रतीकांना आणि त्या मागे दडलेल्या अहंकाराला दिलेलं आव्हान होतं. बरोबर. यातून हे सिद्ध झालं की शेख जाकीर केवळ त्यांच्या वैयक्तिक अन्यायाविरुद्ध लढत नव्हते, तर ते व्यवस्थेतील चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध उभे ठाकले होते. पण हा लढा अजिबात सोपा नव्हता. जसजसं ते अधिकाऱ्यांची पितळ उघडे पाडू लागले, तसतसं त्यांच्यावर दबाव वाढू लागला. धमक्या वगैरे? हो, त्यांना अनेक धमक्या आल्या, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले. एकदा तर त्यांना जाळून मारण्याचाही प्रयत्न झाला. विचार करा, एका बाजूला कायद्याच्या मार्गाने लढा आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरच्या गुंडगिरीचा सामना. यासाठी किती प्रचंड मानसिक आणि शारीरिक धाडस लागत असेल. अनेक जण अशा वेळी मागे हटतात. पण ते डगमगले नाहीत. ते लढत राहिले. अखेर त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन शासनानेच याची दखल घेतली आणि 15 जुलै 2013 पासून त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं. आणि त्यांना मिळालेलं पोलीस संरक्षण ही त्यांच्या कामाची आणि त्यांना असलेल्या धोक्याची एक प्रकारे सरकारी कबुलीच होती, नाही का? अगदी. जेव्हा व्यवस्था एखाद्या नागरिकाला त्याच्याच कामासाठी संरक्षण पुरवते, तेव्हा ती मान्य करते की ही व्यक्ती एका महत्त्वाच्या आणि तितक्याच धोकादायक कामात गुंतलेली आहे. यातून त्यांच्या लढ्याची तीव्रता आणि गांभीर्य दोन्ही अधोरेखित होतं. आणि त्यांच्या या लढ्याचे परिणाम ते तर म्हणजे अविश्वसनीय आहेत.
माहिती अधिकार आणि न्यायालयाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 39 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यास यंत्रणेला भाग पाडलाय. 1 मिनिट, 39 प्रकरणं. ही संख्या खूप मोठी आहे. पण अनेकदा असं होतं की नागरिक RTI मधून माहिती काढतात, पुरावे देतात, पण पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत. मग इथे हे कसं शक्य झालं? इथेच त्यांनी कायद्याच्या एका दुसऱ्या शक्तिशाली शस्त्राचा वापर केला, ज्याचा उल्लेख त्यांच्या अनुभवात आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 156(3). बरोबर. कलम 156(3). हे एक अत्यंत महत्त्वाचं हत्यार आहे. या कलमानुसार जर पोलीस तुमची FIR किंवा तक्रार नोंदवून घेत नसतील, तर तुम्ही थेट न्यायालयाकडे म्हणजे मॅजिस्ट्रेटकडे दाद मागू शकता. आणि जर न्यायालयाला तुमच्या तक्रारीत तथ्य वाटलं, तर ते पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश देऊ शकतात. शेख जाकीर यांनी हा मार्ग अत्यंत प्रभावीपणे वापरला. आणि या 39 प्रकरणांमध्ये आरोपी कोण आहेत हे ऐकलं तर आपण थक्क होऊ. यामध्ये महसूल, सार्वजनिक बांधकाम, कृषी, पोलीस, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेतील 300हून अधिक अधिकारी कर्मचारी आरोपी आहेत. 300 पेक्षा जास्त. हो, आणि या तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि काही IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अविश्वसनीय. एका सामान्य माणसाने ज्याचं दुकान तोडलं होतं, त्याने सुरू केलेला हा लढा किती व्यापक झाला हे या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येतं. ही सामान्य गोष्ट नाही. हे एका व्यक्तीने व्यवस्थेला आरसा दाखवण्यासारखं आहे. यातून त्यांची चिकाटी, कायद्याचा अभ्यास आणि त्यांनी वापरलेल्या पद्धतीची परिणामकारकता दिसून येते. बरोबर. त्यांनी केवळ एका विभागाला लक्ष केलं नाही, तर भ्रष्टाचाराची कीड जिथे जिथे दिसली तिथे तिथे त्यांनी कायद्याचं शस्त्र चालवलं. तर असा आहे शेख जाकीर यांचा प्रवास. एका अन्यायग्रस्त व्यक्तीपासून ते माहिती अधिकाराचे शस्त्र वापरून भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या योद्ध्यापर्यंत. आज ते अर्धापूरचे नगरसेवक आहेत, पण तरीही ते स्वतःला जनतेचा सेवकच मानतात. त्यांचा एक शब्द आहे, गरिबावर अन्याय झाला तर शेख जाकीर शांत बसणार नाही. म्हणजे त्यांनी व्यवस्थेत राहूनच व्यवस्थेला आव्हान देण्याचा आणि ती सुधारण्याचा मार्ग निवडला. आणि नगरसेवक म्हणून त्यांची निवड होणं हे दाखवतं की त्यांच्या ह्या लढ्याला आणि प्रामाणिकपणाला जनतेचाही पाठिंबा मिळाला. नक्कीच. त्यांच्या मते भ्रष्टाचार हा एक कॅन्सरसारखा रोग आहे आणि RTI हा त्यावरचा एक जालिम इलाज आहे. त्यांनी आपल्या अनुभवातून सर्वांना हेच आवाहन केलं आहे की घाबरू नका, अन्यायाविरोधात उभे रहा आणि लेखणी उचला. शेख जाकीर यांची ही गोष्ट केवळ एका व्यक्तीच्या विजयाची नाहीये, तर ती माहितीच्या अधिकाराच्या, कायद्याच्या ज्ञानाच्या आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या ताकदीची आहे. ती दाखवते की एक सामान्य माणूसही शक्तिशाली यंत्रणेला जबाबदार धरू शकतो. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. शेख जाकीर यांनी जे केलं ते अतुलनीय आहे. पण मग एक विचार मनात येतोच. कोणता विचार? एक शेवटचा विचार. शेख जाकीर यांच्यासारख्या एका व्यक्तीला 300हून अधिक भ्रष्ट प्रकरणे उघडीस आणण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागला, हे निश्चितच प्रेरणादायी आहे. पण यावर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला व्यवस्थेविरुद्ध इतका मोठा आणि धोकादायक लढा एकट्याने द्यावा लागतो, तेव्हा ते आपल्या व्यवस्थेबद्दल काय सांगते? तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. उत्तरदायित्व निश्चित करण्याची जबाबदारी केवळ शेख जाकीर यांच्यासारख्या नागरिकांच्या खांद्यावरच का असावी? अंतर्गत तपासणी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या अधिक मजबूत आणि स्वतःहून कार्यक्षम होण्याची गरज नाही का? बरोबर. ही व्यवस्था स्वतःहून अधिक पारदर्शक होण्यासाठी आणखी कोणत्या बदलांची गरज आहे, हा प्रश्न शेख जाकीर यांची ही संघर्ष गाथा आपल्या सर्वांसमोर सोडून जाते.